सध्याच्या चर्चेतल्या बातमीने आणि अर्थात ती बातमी अजितदादांबद्दलची. बघा अजितदादा काय म्हणतात. मी कुणाचीच दादागिरी खपवून घेणार नाही असा कडक इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीडमध्ये जाऊन दिला. अजित पवार आज बीडच्या दौऱ्यावरती होते आणि यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सज्जड दम भरला. बीड जिल्ह्यातला गँगवॉर, जातीयवाद ते विकास अशा विविध मुद्द्यांवर अजित पवारांनी भाष्य केलं. चुकीच्या व्यक्तीला सोडणार नाही, त्यांच्यावर मी मकोकाच लावायला सांगितल्याचं दादांनी स्पष्ट केलं. संतोष देशमुख हत्याकांडानंतर बीड जिल्ह्याचं महाराष्ट्र हादरलाय आणि या हत्याकांडानंतर बीड जिल्ह्यातील खंडणी प्रकरण असो की गँगवॉर असे अनेक काळे कारनामे उजेडात आलेत. त्यामुळे आता पालकमंत्री म्हणून दादांनी कडक भूमिका घेतली आहे. एखादा चुकीचा वागत असेल आणि त्याचे धागेदोरे लांबपर्यंत पोहोचत असतील तर तिथे पण पाठीशी घालण्याचं काम करणार नाही असा स्पष्ट इशाराच अजित पवारांनी दिला आहे. संदर्भात बोललं जातं ते राख कलेक्ट करणारी गँग, वाळू गँग, भूखंडवाली गँग, सगळे गँगच आहे तिकडं. पण ते गँग आता स्वतःसारख्या सरळ करायचे त्यांना, त्याच्यामध्ये त्याला इलाज नाही. तुम्ही घाबरू नका, तुम्ही चुकूही नका, पण तुम्ही कुणाच्या दबावाला घाबरू नका. आपण भीती बाळगू नका. मध्ये काही घटना घडल्या त्याच्यातनं आपल्या बीड शहराचं आणि जिल्ह्याची बदनामी झाली. त्याच्यात आपल्याकडनं कुठल्या चुका होऊन देऊ नका. जर कोणी चुकीचं वागत असेल तर त्यांच्यावर पोलीस कारवाई होईल, त्याला पाठीशी घातलं जाणार नाही. वेळ पडला तर त्यांना मकोका सारखा त्या ठिकाणी कायदा लावण्यात येईल आणि त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. परंतु इथल्या प्रत्येक माणसाला त्यांना इथं फिरताना, वागताना, काम करताना सुरक्षित वाटलं पाहिजे. तुम्ही पण कुणाचा अनादर करता कामा नये. तुम्ही पण जातीमध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्य होता कामा नये किंवा तशा पद्धतीने सोशल मीडियावर पण तसे मेसेज हे पाठवता कामा नये. हे असं जर कुणाचं लक्षात आलं तर तो किती मोठ्या बापाचा असला तरी त्याच्यावर कडक कारवाई करण्याच्या करता आमचं पोलीस खातं कुठं कमी पडणार नाही. दरम्यान बीडमधील कार्यक्रमात अजित पवार कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना असं काही बोलले की ज्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला तर अनेकांच्या भुवया उंचावल्या. धर्म संयोगाने, आई बापाच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं. चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं. चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं. ऐकलं अजित पवार काय म्हणाले ते. दादांच्या विधानानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण एकीकडे अजित पवार आणि शरद पवार या काका पुतण्यांचे राजकीय मार्ग वेगवेगळे झालेत. पण असं असतानाही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चुलते शरद पवारांना श्रेय देण्यास ते विसरलेले नाहीत. 2 वर्षांपूर्वी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत वेगळा राजकीय मार्ग निवडला. दादांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. तेव्हापासून शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यामध्ये राजकीय संघर्षाची ठिणगी पडली. एकीकडे राजकीय भूमिका वेगवेगळ्या असल्या तरी त्यांच्यातील नात्यांचा ओलावा कायम असल्याची चर्चा होत असते आणि त्यात अजित पवारांनी केलेल्या या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय. अजित पवार नेमकं काय म्हणाले होते पाहूया. धर्म संयोगाने, आई बापाच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं. काही देऊ नका, फक्त प्रेम द्या. माझा नमस्कार घ्या, तुमचा नमस्कार करा. आईबापांच्या आणि चुलत्याच्या कृपेनं बरंच चाललंय तर हार फुलं काही देऊ नका, फक्त प्रेम द्या. अजित पवारांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. वक्तव्य जे आहे ते चर्चेला जातं अजितदादांचं. ते असे म्हणतात की काकांच्या आशीर्वादाने माझं सगळं व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळे राजकीय वरच्या चर्चा चांगलं आहे. मोठ्यांचे आशीर्वाद नेहमी घ्यायचे असतात. त्यामुळे काकांना आशीर्वादापुरतंच त्यांनी आता मर्यादित ठेवलं हे तुम्ही लक्षात घेत नाही. उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावरती होते. मात्र या दौऱ्यावरून चर्चा झाली ती धनंजय मुंडे यांच्या गैरहजेरीची. दादांच्या दौऱ्याला जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी झाडून हजेरी लावली, पण दांडी मारली ती माजी मंत्री धनंजय मुंडेंनी. आपल्या अनुपस्थितीसाठी धनंजय मुंडेंनी पुन्हा एकदा आजारपणाचं कारण पुढे केलं. उपचारांसाठी मुंबईला जात असल्यानं दादांच्या दौऱ्यात हजेरी शक्य नसल्याचं ट्विट त्यांनी केलं. वाल्मिक कराड कनेक्शन प्रकरणावरनं धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
त्यानंतर धनंजय मुंडे सार्वजनिक कार्यक्रमात फारसे दिसलेच नाहीत। मग तो मुख्यमंत्र्यांचा बीड दौरा असो की उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दौरा, धनंजय मुंडेंच्या गैरहजेरीमुळे चर्चांना मात्र उधाण आलंय। दरम्यान आपल्या गैरहजेरीबाबत धनंजय मुंडेंनी काय ट्विट केलं पाहूया। त्यांनी असं म्हटलं बघा की राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आजच्या बीड दौऱ्यात मी उपस्थित राहणार होतो, परंतु माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्यानं काल मला उपचारासाठी मुंबईत यावं लागलं, त्यामुळे बीडमधील आजच्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहू शकणार नाही। याबाबत मी पक्ष नेतृत्वाला पूर्वसूचना दिली असून कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये ही विनंती। दरम्यान धनंजय मुंडेंनी बीडमधल्या कुठल्या शासकीय कार्यक्रमांना दांडी मारली ते देखील जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। बघा, 5 फेब्रुवारी 2025 रोजी मुख्यमंत्र्यांचा बीड दौरा, त्यात ते अनुपस्थित होते। आष्टीत विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर यानंतर 2 एप्रिल 2025ला अजित पवारांचा बीड दौरा होता। डीपीटीसी बैठकीला ते गैरहजर होते। आज धनंजय मुंडे आजारी असल्यामुळे येऊ शकले नाही। त्यांनी मला सकाळी फोन केला आणि सांगितलं की दादा माझी तब्येत अजून थोडी खराब झालेली, आज दुपारी मी ऍडमिट होतोय दवाखान्यामध्ये, नाहीतर ते पण आज दौऱ्यावर येणार होते। पण शेवटी माणसाची तब्येत चांगली असली पाहिजे तर माणूस धडधाकटपणे काम करू शकतो आणि त्याच्यामुळं त्यांना येता आलं नाही। आज अजित दादा बीड दौऱ्यावर आहेत। हो, मी पण धनंजय तिकडेच आहे, मला इथे मुंडेंची उशीर तब्येत झालाय। बिघडलेली आहे। मला नाही माहिती आता मी ते दुसऱ्यांचे काय चाललंय थोडीच मला माहिती आहे आता कोणाचं काय चाललंय मला काय माहिती। त्यांची तब्येत तर बरेच दिवस झाले बरी नाही। आज अजित दादा बीड दौऱ्यावर आहेत। हो, मी पण धनंजय तिकडेच आहे, मला इथे मुंडेंची उशीर तब्येत झालाय। बिघडलेली आहे। मला नाही माहिती आता मी ते दुसऱ्यांचे काय चाललंय थोडीच मला माहिती आहे आता कोणाचं काय चाललंय मला काय माहिती। त्यांची तब्येत तर बरेच दिवस झाले बरी नाही। दरम्यान यावेळी बोलताना अजित पवारांनी टोलेबाजी करत कार्यकर्त्यांना काही सूचना केल्या। शाली आणू नका, टोप्या घालू नका, मला त्याच्यामध्ये हार घालू नका, येऊन नुसता नमस्कार करा, तो मला प्रेमाचा वाटेल। पण भला मोठा हार, जेवढा मोठा हार तेवढी भीती वाटते। याला काहीतरी याने कुठं तरी मारली, काय मारली ती बघा तुम्ही, आणि त्याच्यामुळं ते हाराचा बोजा आहे आता आपल्या मानगुटावर। सुरती चिन्ह काही देऊ नका, पायाही पडू नका। मी जाहीरपणे सांगतो, आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही। ज्याच्या पाया पडतात त्याची हिस्ट्री आठवा। अरे म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो, कुणाच्या पाया पडलो, आई बापाच्या पाया पडा ना, गुरूंच्या पाया पडा। तुम्हाला जो गुरु म्हणून शिकवतो त्याच्या पाया पडा ना। पूर्वी यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक मोठी माणसं होती, आबाळ एवढी मोठी माणसं होती, त्यांच्या पुढे नतमस्तक होऊ ना। पण आता बातमी आपण बघणार आहोत महायुती सरकारच्या कारभाराच्या संदर्भातली। यापुढे अजित पवारांकडे असलेल्या अर्थ खात्याच्या फाईल्स उपमुख्यमंत्री शिंदेंकडेही जाणार आहेत। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या खात्याच्या फाईल्स तत्कालीन दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे जात होत्या आणि त्याचप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीसांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अधिकारात अधिक स्पष्टता आणण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे। यापूर्वी अजित पवारांकडील अर्थ आणि नियोजन मंत्रालयाच्या फाईल अजित पवारांकडून थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडे जात होत्या आणि या फाईल्स ज्या आहेत यापुढे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे जाणार। त्यानंतर ती फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाणार, तर एकनाथ शिंदेंकडे असणारा नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाच्या फायलींचा प्रवास एकनाथ शिंदे, अजित पवार ते मुख्यमंत्री फडणवीस असाच होणार आहे। त्यामुळे आता फाईलच्या संदर्भात जर आपण लक्षात घेतलं तर आधी अजितदादा, मग त्यानंतर एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदेनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टेबलवर वेगवेगळ्या प्रकल्पाच्या संदर्भातला असेल किंवा काही निधी मंजूर करण्याचा मुद्दा असेल, या विषयाला घेऊन फाईल जी आहे ती क्रमाक्रमाने जाणार आहे।